नगरसेवकांची ही पळवापळवी पाहिली की वाटतं मतदारांनी नगरसेवक निवडून दिलेत की विकायला काढलेला माल। ज्या मतदारानं रांगेत उभं राहून मत दिलं त्याचं मत आज रिसॉर्टच्या बंद खोलीत तोललं जातंय। आपला महाराष्ट्र गेल्या काही वर्षात एक अशी राजकीय महाप्रयोगशाळा बनलाय ज्या प्रयोगशाळेत काहीही शक्य आहे, जिथं अशक्य हा शब्द डिक्शनरीतून गायब झालाय। प्रश्न आहे की राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीपुरती विचारधारेची लढाई असते आणि बाकी हा सगळा सत्तेचा बाजार आहे का, जिथं तत्व ही बाय वन गेट वन फ्री सारखी वाटून निष्ठेचे लिलाव इथं पुकारले जात आहेत। आज जो पक्ष तुमचा शत्रू आहे तो उद्या तुमचा तारणहार असू शकतो का? ज्याला चाणक्य नीती म्हणत असेल कोणी तर त्यांना सांगायला हवा हा चाणक्यांचा अपमान आहे। या सगळ्या सरकशीमध्ये सामान्य माणूस गंडवला जातोय का? त्याने कोणालाही मत दिलं तरी ते मत शेवटी जाणार कुठे आहे आणि सत्ता येणार कुणाची आहे हे तो ठरवत नाहीच आहे।